झालं आईची आठवण येते का? मुक्तानं सांगावं नाही. मुक्ता बाबाची आठवण येते का? मुक्तानं म्हणावं नाही दादा. मुक्ता तुला कुणी काही बोललं का ग? मुक्तानं सांगावं नाही दादा. मुक्ता भूक लागली ना? ज्ञानदादांनी ओळखलं माझी मुक्ता 8 दिवस झालं जेवली नाही. 8 दिवस झालं तिच्या पोटात अन्नाचा कण नाही. थांब मुक्ता, आत्ता जातो आणि मधुकरी घेऊन येतो. ज्ञानदादा उठले. मुक्ता धावत धावत आली. ज्ञानदादाच्या गळ्यात पडली आणि ढसाढसा हंबरडा फोडला. मुक्ते आईची आठवण आली तर माझ्या गळ्यात पडून रड, आणि बाबाची आठवण आली तर निवृत्ती दादाच्या गळ्यात पडून रड. उठले ज्ञानदादा, झोळी घेतली आणि झप 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 पावलं टाकत आळंदीत आले. एका दारापुढे आले. दारापुढे आले, आरोळी दिली. माय भिक्षाम देही. भिक्षा वाढ माय, भिक्षा वाढ. दार उघडलं गेलं. आतमधून बघितलं तर काय, ए संन्यासाच्या कारट्या, सकाळी सकाळी आलास का रे थोबाड दाखवायला? चल. चालता हो म्हणून धार दिशी दार बंद केलं. पुन्हा दुसऱ्या दारा पुढे गेले. माय भिक्षा वाढ माय. पुन्हा तोच प्रसंग. पुन्हा तिसऱ्या दारा पुढे गेले. पण म्हणतात ना, कोणीच कोणाचं नसतं, तिथं कोणीतरी कोणाचं असतं. एक बाई पसाभर पीठ घेऊन आली. ज्ञानदादाच्या झोळीत टाकलं आणि म्हणाली, बाळा लवकर जा, कोणाला दिसू नको, बाळा लवकर जा. ज्ञानदादाच्या चेहऱ्यावर आनंद झाला. माझी मुक्ता 8 दिवस झालं जेवली नव्हती. 8 दिवस झालं तिच्या पोटात अन्नाचा कण नव्हता. ज्ञानदादा निघाले. एक एक पाऊल टाकत तेवढ्यात घोड्यावरून विसोबा खेचर आला आणि विसोबा खेचरचं लक्ष गेलं ज्ञानदादाकडं. ए ज्ञान्या, ए संन्यासाच्या कारट्या, काय आणलंस त्या झोळीत? दाखव इकडं म्हणून फर दिशी ती झोळी ओढून घेतली. आतमध्ये बघितलं तर काय, कोरडा शिदा. ए संन्यासाच्या कारट्या, चोरून आणलंस ना रे हे? चोरून आणलंस म्हणून ती झोळी खाली उधळून लावली आणि चालता झाला. कुणास ठाऊक काय मनात आलं, परत वापस आला आणि त्या सांडलेल्या पिठामध्ये स्वतःच्या पायानं माती कालवली. का तर सांडलेलं पीठ सुद्धा घरी नेऊ नये म्हणून. ऐका कलेचे महिमान. असत्यासी रिझले जना, पापाची कलेचे महिमान. पापा ऐका कलीचे महिमान. आसत्याची पापा देती अनुमोदना करती. ऐका कलेचे महिमान. असत्यासी रिझले जना, पापाधीती अनुमोदन करती हेळन संतांचे. नाही कळे हो संत आम्हाला. ज्ञानोबांचं ज्ञान नाही कळलं, मुक्ताईचा विह नाही कळला, सोपान काकाची साधना निवृत्तीचा एकांत नाही कळे संत आम्हाला. ज्ञानदादा उठले, झोळी फेकून दिली, कुटी आत गेले. आतमध्ये समाधीस्थ अवस्थेत बसले. मुक्ता विनवणी करू लागली, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. जगाच्या बापाला, नामदेवरायांना, ज्ञानदेवरायांना, तुकोबारायांना, सगळ्या संत मंडळींना त्रास झाला मायबाप. चांगल्या माणसांना त्रास होतो. तुकोबारायांना त्रास झाला, माझ्या छत्रपती शिवरायांना त्रास झाला, पण आई जिजाऊंचे संस्कार होते त्यांच्या पाठीशी. माय माऊल्यांनो, मंदिरात जाता, देवळात जाता आणि काय मागता त्या देवाला? काय मागायचं ऐका. जा देवा पुढं, वा नतमस्तक आणि म्हणा त्या देवाला, देवा सौभाग्य कुठास त्या जिजाऊ सारखं नशीब असावं. देवा सौभाग्य कुठास त्या जिजाऊ सारखं
कशी बसावं, अरे वरदान दे मला, माझ्या आई पोटी शिव शंभू सारखं एक बाळ असावं. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली वफाला. जिजाऊची पुण्याई कशी आली वफाला. आई जिजाऊन विनवणी केली, कोणाला? जगदंबेला विनवणी केली. हे चंडमुंड भंडासुर खंडिनी, उदंड दंड महिषासुर मर्दिनी, महाराष्ट्र धर्मरक्षिके, तुळजा भवानी माते, मला पुत्र दे, असा पुत्र दे जो शेतकऱ्यांचं, कामकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं 18 पगड जातीचं स्वराज्य निर्माण करील. आणि जणू काही त्या मातेचं गारहाण त्या शिवाई देवीनं ऐकलं आणि वरदान दिलं. शिवाई देवीनं असा एक पुत्र जन्माला आला. 19 फेब्रुवारी हा दिवस उजाडला या महाराष्ट्राच्या मुशीत आणि जिजाऊंच्या कुशीत. यवनांचा कर्तन काळ, हिंदवी स्वराज्याचा शिवसूर्य छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. जिजाऊ मातेचे संस्कार होते म्हणून शिवबाराजे घडले वाढले. मायबाप हो, आपण संस्कार देतो का? मासाहेब जिजाऊंनी रामायण सांगितलं, महाभारत सांगितलं, रामाच्या अर्जुनाच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगितल्या शिवबाला. नवे पोटात असतानाच बाळाला म्हणायची ती आई, बाळा तुला स्वराज्य स्थापन करायचंय, गोरगरिबांचं, रयतेचं, शेतकऱ्यांचं हिंदवी स्वराज्य स्थापन करायचंय, बोल करशील का बाळा? तेव्हा ते गर्भातलं बाळ असं घट्ट मुठी आवळत होतं. जणू ते बाळ आईला सांगत होतं, मासाहेब तुमची इच्छा आणि श्रींचा आशीर्वाद असेल तर हे राज्य होईल ही काळ्या दगडावरची रेषय मासाहेब, काळ्या दगडावरची रेषय. धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई, आज बोलली तो महाराष्ट्र सारा. जिजाऊच्या पोटी शिवबाराजे जन्माला आले. आईने संस्कार दिले. आई बाळाला शिकवायची. काय शिकवायची?
रामायण महाभारत. आजकालची आमची मम्मी 2 वर्षाच्या लेकराला जेवण कर म्हणायचं असल त्याला हरिपाठ देत नाही महाराज, त्याला भगवद्गीता देत नाही, त्याला शिवचरित्र देत नाही. काय देती पोरांनो? मोबाईल. मग याच्यात चूक कोणाची? आईची आहे की मुलाची आहे? आईची. मग आधी कोण सुधारलं पाहिजे, आईनं की मुलानं? आईनं. शिवराय घडवायचे असतील तर अगोदर जिजामाता घडली पाहिजे. आमची जिजाऊ टीव्हीचा रिमोट सोफ्यावर घेऊन बसती. आमचे शहाजी राजे संध्याकाळी 7च्या नंतर झुलत झुलत घरात येतात. कसे घडतील शिवबा राजे? 5 वर्षाचे झाले शिवबा राजे महासाहेबांना त्यावेळेस विजापूर दरबारातून एक पत्र हाती आलं. पत्र होतं पुण्याला जायचं. 5 वर्षाच्या शिवबा राजांना घेऊन आई साहेब पुण्याला गेल्या. संस्कार दिले 5 वर्षाच्या शिवबा राजाला. म्हणून जेव्हा अफजल खान स्वराज्यावरती आला, हरे रंग का सपना पाले अफजल आया था इस माती में, हरे रंग का सपना पाले अफजल आया था इस माती में, लेकिन छत्रपति ने घुसा दिया था भगवा उसके छाती में, भगवा उसके छाती में. साधा नव्हता तो अफजल खान. गरज कुणाचा सिपर आला, फजल फुजला व फजल अफजल, अझहर मलकी बजाये तस्बी आवाज आयत की अफजल अफजल. म्हणजे उच्चातल्या उच्च स्वराला विचारलंय पृथ्वीवरचा सर्वश्रेष्ठ माणूस कोण, तर सगळीकडनं आवाज येईल अफजल 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 अफजल. 2 मिनिटात ठोकलं छत्रपती शिवाजी. हाती घेऊन तलवार केला दुष्टाचा संहार. त्या अंजनेच्या कोठडा त्याने काढी न बाहेर. त्याने काढी न बाहेर. रत्नाकराच्या पैजाची आहे का बरं साक्षीला. त्या पैजाची आहे का बरं साक्षीला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. 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 राजा शिवबा जन्मला. संस्कार केले. अमृतासारखं जीवन आहे ओ छत्रपती शिवरायांचं. संतांचं जीवन अमृतासारखं आहे. तुकोबाराय देवाला म्हणाले, बरं झालं, बरे झाले देवा, आता निघाले दिवाळे, परी या दुष्काळे पिढा केली. बरं झालं म्हणले देवा, दुष्काळ पडला. बरं झालं देवा, बाईल कर्कशा परी ही दुर्दशा जना मज. बरं झालं म्हणले देवा, तुम्हाला अशी बायको दिली जी उठता बसता रोज पांडुरंगाला शिव्या द्यायची. या काळ तोंड्याचं थोबाड बघावं लागते अशी ती देवाला म्हणायची. पण वाईट नव्हती. पती देवाच्या माध्यमातून विश्व देवाला भजत होती. तुकोबारायांचं प्रपंचाकडे लक्ष नाही, लेकरा बाळांकडे लक्ष नाही. एकदा आळंदी, एकदा पंढरपूर, एकदा पंढरीची स्वामी माझा. जात पंढरीची स्वामी माझा. जात पंढरीची स्वामी माझा. जात पंढरीची स्वामी नटल सुंदर करी फिर आर पंढरी. उत्पत्ती नटल सुंदर करी फिर आर पंढरी. तुकोबाची कांता हो सांगे लोकांची. तुकोबाची कांता रे सांगे लोकांची. जात पंढरीची पंढरी
गोविंदा गोविंदा फुटकाच विना त्याला दोन तारा घाली येर झारा पंढरीशी. तुकोबारायांना आवलीनं वेड्यात काढावं म्हणावं. तुकोबाराय पंढरीला जातात, त्या काळतोंडाचं थोबाड बघावं लागतंय. जाता येता गावातला पांडुरंग दिसला, त्याला म्हणायची तू मला नंतर भेट, नंतर मला भेट. नाही तुझं थोबाड रंगवलं ना तर आवली नाही, नाव नाही सांगायची. पांडुरंग म्हणायचा बाई ग मला तुला फार भेटायची इच्छा आहे. अरे तुका म्हणे कांते ऐसे न बोलावे तुका म्हणे कांते ऐसे न बोलावे तुका म्हणे तुका म्हणे कांते ऐसे न बोलावे तुका म्हणे कांते ऐसे न बोलावे भजन करावे अमले विठोबाचे भजन करावे अमले विठोबाचे तुझात वीणा त्याला दोन तार तुझात वीणा त्याला दोन तार पांडुरंग म्हणायचा आपला विटेवर उभा, कटेवरती हात, म्हणायचा बाई ग माझी फार इच्छा आहे तुला भेटायची, पण तुझी प्रतिज्ञाच अशी आहे की माझी काही हिंमतच होत नाही. एवढं सुंदर पतिदेवाच्या माध्यमातून विश्वदेवाला भजावा आवलीनं. आणि मग तुकोबाराय आळंदी पंढरपूर उरला वेळ भोरप्याचा डोंगर, डोंगरावर अखंड नामस्मरण पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. पण आवलीच्या जीवाला इकडे चैन पडायचा नाही. ती म्हणायची धनी तुम्ही रोज लोकांचे पाय पकडण्यासाठी जातायसा, पर माझ्या संसाराची पार धुळगाण झाली. जरा लेकरा बाळांकडे बघा, संसाराकडे बघा. तुकोबारायांनी म्हणावं आवले अगं जिजे अगं कशापायी काळजी करते, ज्यानं चोच दिली चारा सुद्धा दोन देणारच आहे ना. आपण फक्त निमित्त आहोत, सगळं त्याच्या सत्तेनं चाललंय. आपण फक्त इथं निमित्त आहोत, तरी पण आपण किती संसारात उड्या मारतो, किती मारतो. संसार 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 संसार. काय आहे आपल्या संसारात? आपण इथं बसलोय, मी इथं कीर्तन करते, हे सगळं त्या पांडुरंगाच्या कृपेनं चाललंय. आपण फक्त इथं भावला आहोत, तरी पण आपण किती उड्या मारतो. माझी बायको, माझा बंगला, माझी गाडी आणि माझ्याच बायकोची गोलगोल साडी. बस ना देवाचा ना देशाचा ना धर्माचा विचार. संसार संसार संसार. संसारात आपला आहेच काय हो? काय आहे का संसारात आपलं? काय आहे का बाबा? एक बायको, दोन पोरं आणि 10-12 एकर जमीन. याच्या पलीकडे काय आहे आपल्या संसारात? पण संसार संसार त्या रावणाचा केवढा होता. एकट्या रावणाला किती बायका होत्या? 80,000. किती? आमची एकीनच भाकर बंद केली. त्यानं 80,000 कशा सांभाळल्या असतील बरं? त्या 80,000 बायका नुसत्या करून ठेवल्या नव्हत्या. 80,000 बायकाचे 1,00,000 पोरं, परत त्या 1,00,000 पोरायच्या 1,00,000 सुना. एवढा मोठा संसार त्या रावणाचा.
रावणाकडे सगळं होतं, पैसा होता, संपत्ती होती, धन होतं, बायका होत्या, फक्त आचरण शुद्ध नव्हतं. ज्ञान एवढं होतं रावणाकडं. आपण जे शिवतांडव ऐकतो की नाही, ते रचलं होतं रावणानं. जटाटवी गलज्वल प्रवाह पावितस्थले गलेवलंब्य लंबितांबुजंग तुंगमालिका मट्ट मट्ट मन्निनाद वड्ड मर्वयं चकार चंड तांडवं तनोतु नः शिव शिव जटागटाः सभ्रम ब्रह्मन्निलिम्ब निर्झरी विलोल वीचि वल्लरी विराजमान मूर्धनि गद्द 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 जल्ल लाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रत्ने राधरेंद्र नंदिनी विलास बंधु बंधुर स्फुरति गंग संतति प्रमोदमान मानस काकटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापदि क्वचित् दिगंबरे मनो विनोद मेतु वस्तुनि जटाभुजंग पिंगल स्फुरप्पणामणि प्रभा कदंब कुंकुमद्रवभ्र लिप्सते नंद सिंधुर स्फुरत वगुप्तरीय मेदुरे मनो विनोद मद्भुतं बिभर्तु भूत भर्तरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः हे रचणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं रावण. एवढं ज्ञान होतं रावणाकडं, सत्ता होती, संपत्ती होती, सगळं होतं, पण आचरण शुद्ध नव्हतं. म्हणून महाराज, तुम्ही किती ज्ञानी आहात, तुम्ही किती धनवान आहात, याच्यापेक्षा तुमचं चारित्र्य किती सुंदर आहे, याला जगात फार किंमत आहे. म्हणून जगामध्ये कमवायचं असेल तर चारित्र्य कमवा. सगळ्यांना एक विनंती करते, तुमची बहीण म्हणून हात जोडून सांगते, व्यसन करू नका. आपल्या धर्मात ते बसत नाही. काय सांगितलं धर्मानं? धर्मम चलम सत्यम वदा सुरा न पिवे. दारू पिऊ नये. माणसाचा धर्म नाही तो. दारू गांजा मत पिओ यारो अक्कल गुम हो जाती है. अपने पदर का दाम खर्च कर जेब में मिट्टी आती है. दारू गांजा पिऊ नका. हात जोडून विनंती करते, संसार उद्ध्वस्त होतो दारूना. दारुड्याचे कित्येकांचे घर उद्ध्वस्त झालेत आज. दारुड्यांचे लेकर भेदरलेले असतात. कधी बाप येईल, कधी आईला मारील, सांगता येत नाही. म्हणून का प्यायची हो दारू? आईची सेवा करा, वडिलांची सेवा करा. देव देशापेक्षा धर्मासाठी तुमचा जन्म झालाय. आत्महत्या करून कर्जापायी ते आयुष्य गमवायसाठी भगवंतानं तुम्हाला आयुष्य नाही दिलेलं. छत्रपती शिवराय, शंभूराजे, स्वामी विवेकानंद, महात्मा फुले या महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा आणि तसं चारित्र्य घडवा. जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाहीत. ताईंना एक सांगते, माय माऊल्यांनो, आपल्या घरातील मुलीला धर्म शिकवा, संस्कृती शिकवा. मीही मुलगी आहे, तुम्हीही मुलगी आहात. मला माहिती आहे, तळहाताच्या फोडासारखं माझ्या बापानं मला सांभाळलंय. माझा बाप ज्यावेळी 4 माणसात जातो ना, तेव्हा ती लोक असं म्हणतात, अरे तुझ्या मुलीचं कीर्तन ऐकलं, काय आनंद वाटला. माझा बाप त्या दिवशी धाय मोकडून रडला, पण रडता रडता माझ्या बापाच्या चेहऱ्यावरती हसू होतं. माझ्या बापाचे कपडे त्या दिवशी मळालेले होते, पण स्वाभिमानानं रुबाबात चालणारा तो माझा बाप होता. ताईंनो, तुम्हाला सुद्धा वाटत असेल की आपल्या पोरीनं सुद्धा तिच्या बापाची मान उंच करावी, तर आपल्या पोरींना आधी धर्म शिकवा. सीता माताची आपली संस्कृती, जिजाऊ माताची आपली संस्कृती. आमच्या इथल्या मुलींवर बलात्कार होतो, लव जिहाद होतो. आमच्या पोरींचे 35 तुकडे होतात. ते फ्रीज मध्ये ठेवले जातात, ते कुत्र्या मांजरांना खायला दिले जातात. यासाठी बापाने लहानाचं मोठं केलं. 4 विषय ठेवायसाठी बापानं जन्माला घातलं. महागडी गाडी घेऊन दिली मुलाला, कशासाठी? 4 विषय ठेवासाठी. 10वी 12वीच्या वयामध्ये आमची पोरं सैराट झाली. तिने मला पाहिले,
मी तिला पाहिले, बघता बघता 4 विषय राहिले. 4 विषय ठेवायसाठी आई बापांना शाळेत नाही पाठवलं. 4 विषय ठेवायसाठी माझ्या दादांनो, माझ्या दीदींनो तळहाताचा पाळणा नाही केला. 4 विषय ठेवायसाठी नेत्राचा दीपक करून तुम्हाला नाही वाढवलं. लाज वाटते. शोकांतिका आहे महाराज, या महाराष्ट्राची शोकांतिका आहे. या राज्यात प्रत्येक महिन्याला 2-2 हजार मुली पळून जातात. 2-2 हजार मुली पळून जातात. झोपलोय आम्ही, झोपली आई, झोपलाय बाप, झोपलाय समाज. या समाजाला जाग करणं गरजेचं आहे. आम्ही नाही सांगावं तर मग सांगावं कुणी? म्हणून ज्याला कळली आई त्याला सगळे देव कळले. ज्याला कळला बाप त्याला सगळे देव कळले. ज्याला कळला बाप त्याला कळला विठोबा, आणि ज्याला कळली आई त्यालाच कळली रखुमाई, त्यालाच कळली. या आई वडिलांची सेवा करा. कशासाठी जन्माला घातलं, संतांनी का दिलं? जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. पण आमचा पुत्र झालाय ऐसा गुंडा ज्याचा फक्त मोबाईल वरती झेंडा. आमच्या लेकरांना जेवण करायचं असेल तर त्याच्या हातात मोबाईल लागतो. कुठं नेऊन ठेवला आपण हा महाराष्ट्र? कधीतरी जागे व्हा. आपल्या लेकरांना धर्म शिकवा. शंभू राजांसारखं बनवा. ये संबा 1000 बार जिएगा, ये संबा 1000 बार जिएगा, 1000 बार मरेगा, लेकिन अपना हिंदू धर्म कभी नहीं छोड़ेगा, अपना हिंदू धर्म कभी नहीं छोड़ेगा. हे संस्कार द्या आपल्या लेकरांना. करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे, करा रे साधन नामस्मरण करा, भजन करा. देव देश धर्मासाठी जगा. देव संतांना भेटला, देव तुम्हालाही भेटेल, देव आम्हालाही भेटेल. पण त्यासाठी काय करावं लागल? अभंगाचं 2रं चरण. ऐसियाचा संग नारायण, ऐसियाचा संग नारायण, ऐसियाचा संग नारायण, ऐसियाचा संग ऐसियाचा संग देई नारायणा, बोलावा वचना जयांचिया.
देवा तू मला आशांचा संग दे ज्यांच्या वचनात ओलावा असल. ओलावा म्हणजे शब्द भिजवायचे का? शब्दावर पाणी ओतायचं नाही. वाणी कशी वापरायची, कसं बोलायचं. साच आणि मवाळ, मिथले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आपल्या बोलण्यात मायाळूपणा असावा. महिला मंडळ एखादा पाहुणा घरात येत असल तर त्याचं स्वागत कसं करावं. सानंदम सदनम सुताश्च सुदेयः, कांता आणि मृदू भाषण. पण आजकाल मयाळूपणा राहिला नाही. राहिला का हो? राहिला नाही. काही ठिकाणी फार गोड भाषा वापरतात. या, बसा, चहा घेणार का, पाणी घेणार का. किती गोड वाणी आहे हो. अंग टाकून घेणार का. अंग टाकून घेणार का म्हणजे काय? आराम करणार का, झोपणार का. किती गोड भाषा आहे. पण आमच्या इकडे एखादा पाहुणा येऊ द्या, या, बसा, गिळा आणि पसरा, असं आमचं बोलणं असतं. बोलू वैसे बोले, बोलू वैसे बोलू ऐसे बोल जेने बोले विठ्ठल डोले. माझ्या बोलण्यानं दुसऱ्याच्या अंतःकरणातला विठ्ठल डोलला पाहिजे. पण असं बोलणं आपल्याला जमत नाही. काल परवा एके ठिकाणी कीर्तनाला गेले, तिकडून आला पप्या. आता इथं कोणी असेल तर मनावर घेऊ नका. पप्या आला आणि म्हणला महाराज चला आमच्या घरी चहा घ्यायला. पप्याच्या घरी गेलो आणि पप्याच्या घराबाहेर होत्या म्हशी. पप्याला म्हणलं पप्या म्हशी दूध देतात का. पप्या म्हणला महाराज देत नाही ता, काढावं लागत आहे. थोडा आतमध्ये गेलो, त्याचे वडील आले. वडील आले आणि म्हणले महाराज पाणी घ्या. मी म्हणलं नाही काका मला सर्दी झाली. अहो घ्याव म्हणले, चांगलं बिस्लरी बॉटलचं पाणी आहे. मी म्हणलं काका खरंच मला सर्दी झाली. मग काका म्हणले महाराज जात नसल सर्दी तर घेऊन बघा अर्धी. असं आमचं बोलणं. म्हणजे बाप तसा बेटा आणि कुंभार तसा. काल परवा एक वडील आपल्या पोराला संस्कृत शिकवत होते. पोरग धावत धावत आलं, म्हणलं पप्पा पप्पा मला संस्कृत शिकायचंय. बाप पण आपल्या पुरजळचा होता का काय माहित. म्हणला काय नाही बाळा सोप्पा असतं. कोणत्याही शब्दावर टिंब द्यायचा म्हणजे संस्कृत होतं. टिंब देतम तर संस्कृतम होतम. पोरानं पाठच केलं. टिंब देतम संस्कृतम होतम, टिंब देतम तर संस्कृतम होतम. दुसऱ्या दिवशी आईनं जेवायला खिचडी केली. खिचडी गरम गरम होती. पोराला प्रश्न पडला आता काय म्हणाव. पोरग म्हणलं बाबम बाबम भातम ऊनम ऊनम. बाबम बाबम भातम ऊनम ऊनम. बापाला वाटलं आता काय नाही, कार्यक्रम अंगलट आला की काय. बापाने सुरू केलं बाळा फुकम फाकम गिळम गाळम. असे आमचे संस्कार. काल परवा एका मुलाला म्हणलं बाळा तुला एक प्रश्न विचारते, 10 मधून 10 गेले किती राहिले. ते म्हणलं आपल्याला काहीतरी लॉजिक विचारा. म्हणलं समज तुझ्या आईनं तुला डब्यात 2 पोळ्या दिल्या, त्याच्यातलं 2 खाल्ल्या, खाली काय राहिलं.
भात, 2 पोळ्यातल्या 2 गेल्यावर खाली राहिला भात, अशा आमचे संस्कार. मग संतांचं जीवन कसं आहे, संतांचं चारित्र्य कसं आहे? चांगलं खाणं, चांगलं पिणं, उत्तम सेवन, शीतळ कंठासी पुष्ट कांती तैसी दिसेवरी. आज समाजात खूप संत झाले, ऐसे संत झाले कली, ऐसे संत झाले कली, हाती तमाकूची नळी, हाती तमाकूची नळी. ऐसे संत झाले कली, हाती तमाकूची नळी, हाती तमाकूची नळी. भांग बुरका हे साधन, पचनी पडे मद्यपान. ऐसे संत झाले कली, ऐसे संत झाले कली, हाती तमाकूची नळी, हाती तमाकूची नळी. असे म्हणले कलियुगातले संत. मग संतांना ओळखायचं कसं? अभंगाचं 3रं चरण. उत्तम सेवा शीतळ कंठासी, उत्तम सेवा शीतळ कंठासी, उत्तम पुष्टि कांति तैसी दिसेवरी, दिसेवरी। बोलावा वचन जयासी, जयाती जयाती, जया